आणि यानंतरची बातमी आहे मुंबईतल्या लोकल प्रवासासंदर्भातली। मुंबईमधला लोकलचा प्रवास हा गेल्या कित्येक वर्षांपासून जीवघेणा बनलाय। आजही एका 12वीतल्या विद्यार्थ्यानं आपल्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आपला जीव लोकल अपघातात गमावलाय। डोंबिवलीला राहणाऱ्या सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू झाला। सोहमचं 12वीचं परीक्षा केंद्र कळव्यातल्या मनीषा विद्यालयात होतं, त्यासाठी तो डोंबिवलीहून निघाला होता। पण मुंब्रा आणि कळव्यादरम्यान ट्रेनमध्ये गर्दी इतकी झाली की सोहमचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून पडला। डोक्याला जबर मार लागल्यामुळे सोहमचा जागीच मृत्यू झाला। 2025 मध्ये मध्य रेल्वेवर 485 जणांनी लोकलमधून पडून आपला जीव गमावलाय। कर्जत ते ठाणे पट्ट्याचा विचार केला तर गेल्या 20 वर्षात लोकवस्ती प्रचंड वाढली आहे आणि कारण ठीकठाक पगारात मुंबईत घर घेणं हे अशक्य बनले। त्यामुळे मुंबईमध्ये काम करणारे बहुतेक लोक हे ठाणे आणि त्याच्याही पुढे राहतात। त्यांच्यातल्या बहुतेक जणांना मुंबईत येण्यासाठी लोकल हे एकमेव साधन आहे। प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कारनं किंवा बसनं येणं शक्य होत नाही। स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष उलटली आहेत, पण लोकलला पर्याय निर्माण झालेला नाही। सकाळी गर्दीच्या वेळी प्रचंड गर्दी होते आणि मग हे भीषण अपघात घडतात आणि कुठल्या तरी घरामधला आनंद कायमचा हिरावला जातो। आम्ही वारंवार सांगत आलो की कळवा आणि मुंब्रा याच्यामध्ये अति भयानक गर्दी होते, त्याच्यामुळे प्रवासी मृत्युमुखी पडतात आणि त्यासाठी त्याच्यामधील जे पार्सिक स्टेशन जे जुनं होतं ते पुन्हा कार्यान्वित करायची मागणी सुद्धा आम्ही गेले 15 दिवसापूर्वी केली होती। असं असून सुद्धा वारंवार अपघात होऊन सुद्धा रेल्वे प्रशासन ढिम्म बसलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की मुंबईकरांसाठी जे निर्णय आहेत ते सगळे दिल्लीला बसलेले अधिकारी घेत आहेत आणि त्यामुळेच जे मुंबईकरांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दिरंगाई होत असताना दिसते आहे। त्यामुळे आम्ही आजच्या प्रकरणात नाही तर रेल्वे प्रशासनाचा निषेध करतो आहोत आणि यावर पुन्हा जर कारवाई झाली नाही तर आम्हाला आंदोलन करावे लागेल। रेल्वे अपघातांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। मध्य रेल्वेचा प्रवास हा जीवघेणा बनतोय। दररोज 30 लाखांपेक्षा जास्त नागरिक मध्य रेल्वेने प्रवास करतात। अति गर्दीमुळे 2025 मध्ये मध्य रेल्वेच्या प्रवासात 525 जणांचा मृत्यू झाला। म्हणजे 10 दिवसात सरासरी 14 जण अति गर्दीमुळे आपला जीव गमावतात। मध्य रेल्वेवर लोकलच्या दररोज 1820 फेऱ्या होतात। दोन 2019 पासून आतापर्यंत नव्या फेऱ्या किती वाढल्या तर फक्त 46। आणि याचं मुख्य कारण आहे लोकलच्या फेऱ्या वाढवणं हे आता रेल्वे प्रशासनासाठी जवळपास अशक्य बनलंय। कारण कर्जत कसारा ते कल्याण आणि कुर्ला ते CSMT पर्यंत अजूनही फक्त 4च रूळ आहेत। कुर्ला ते CSMT दरम्यान 2 नवे रूळ घालण्याचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही रखडलेला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्याच्या पुढे लोकवस्ती प्रचंड वाढली आहे। पण त्या प्रमाणामध्ये लोकलच्या फेऱ्या वाढू शकलेल्या नाहीत। बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, ठाणे या स्थानकांवरून लोकल पकडणाऱ्या प्रवासी संख्येमध्ये वाढ मोठी झाली आहे। पण सकाळी गर्दीच्या वेळी या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे आरामदायी प्रवास करता येईल अशी मध्य रेल्वेची क्षमता शिल्लक नाहीये। कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामधून सुरू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांना विलंब झालाय आणि लोकलवरचा ताण आणखी वाढलाय।